तर मंडळी आज आपण मुखेडमधील जत्रेला गेलो होतो, तर व्लॉग शेवटपर्यंत बघा। नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या 63व्या कितव्या तरी व्लॉग मध्ये। आणि रोजच्या सारखे मी ऑफिसला निघालो होतो, पण आज आपल्याला सोडायचं होतं 9ला शाळेला। आधी रोज भाऊजी नाही तर ताई सोडतात, कारण मी लवकर निघून जातो, पण आज आपली बारी होती मामाचं कर्तव्य पार पाडण्याची। मग परिपाठ होताच 9ला तिच्या क्लासकडे रवाना करून आपण पण निघालो आपल्या ऑफिसला। ऑफिसला जाण्याआधी आपण गेलो होतो या शाळेला, कारण की प्रिन्सिपल सरांचं पोस्ट ऑफिस मध्ये काम होतं आणि हे दोघं उशिरा आलते म्हणून प्रिन्सिपल सरांना सांगावं म्हणलो, पण ते म्हणाले आपलेच फॉलोअर्स आहेत, मग चांगलेच विद्यार्थी असतील, जाऊ द्या। मग परिपाठ संपल्यावर ऑफिसमध्ये जाऊन सरांकडून लेटर घेऊन आपण निघालो आपल्या ऑफिसला। पण जाताना या दुकानापुढे थांबलो, कारण या काकांनी आपल्याला एक काम सांगलं होतं काल, आणि त्यांचं काम होताच आपण सरळ निघालो ऑफिसला। मग असं थोडं थोडं काम करत आपल्या ऑफिसचा टाइम संपला आणि मी सरळ निघालो होतो नायगावला। नायगावला जाताच आधी 9 साठी पेस्ट्री घेतली आणि पेस्ट्री घेऊन गेलो सरळ घरी। मी ऑफिसवरून येण्याच्या आधी 9ची शाळा सुटलेली असते आणि 9 पण आपली घरी आलेली असते। मग संध्याकाळी फ्रेश होऊन आपल्याला जायचं होतं मुखेडला, ते पण एका मित्राला भेटण्यासाठी, जो की कधी कधीच आपल्या गावाकडे येतो। पण संध्याकाळी खूप थंडी लागते म्हणून ही दस्ती बांधून घेतलो, पण जसं अंधार होऊ लागला तसं थंडी पण वाढायला लागली। आणि या 2 दिवसातच इतकी थंडी कसं वाढली काय माहित, आणि इतक्या थंडीमध्ये गाडी चालवून माझे पण हात आकडून गेले पूर्ण। म्हणून पुढे मुखेडच्या टोल नाक्याला चाय पिण्यासाठी थांबलो। मग मुखेडमध्ये पोहोचताच आधी गेलो सूरज भैयाच्या घरी, जो की आपल्यासाठी स्पेशल खिचडी बनवत होता। मग जेवण करून आणि स्वेटर वगैरे घालून मी आणि भाऊ निघालो बाहेर मुखेडमध्ये। भाऊ म्हणाला की मुखेडमध्ये एका जागी जत्रा भरलेली आहे, म्हणून आम्ही निघालो थेट जत्रा बघण्यासाठी। आणि मुखेडमधली ही जत्रा मी पहिल्यांदाच बघितलो। जत्रेमध्ये तसं भरपूर पब्लिक होती व जत्रा मला छान वाटली, पण अजून पण जास्त छान वाटली असती जर भाऊनं माझं ऐकलं असतं, कारण की मी भाऊला म्हणलो होतो की आपण बिनकामाचे पैसे खर्च करायचे नाही, पण भाऊनं हे बॉल कधी घेतला काय माहित, आणि इतक्या कॉन्फिडन्सनं पहिला निशाणा चुकून सुद्धा भाऊनं दुसऱ्यांदा बॉल घेतला। आणि यावेळेस भाऊनं सगळे लॉजिक लावून, कॅल्क्युलेशन्स करून, देवाला आठवण करून, पूर्णपणे फोकस करून बॉल फेकला। इतकी बेइज्जती सहन करून पण घरी आलो आम्ही आराम करण्यासाठी, कारण की सकाळी आपल्याला जायचं आहे ऑफिसला। तर मंडळी भेटूया नवीन एका मिनी व्लॉग सोबत, आणि बघत राहा माझे व्लॉग्स।